राज्यातील रिक्षा आणि टॅक्सी चालकांसाठी मराठी भाषा सक्ती करण्याच्या निर्णयावरून सध्या राजकीय वातावरण बरंच तापलंय। परिवहन मंत्री प्रताप सरनाईक यांनी 1 मे पासून हा नियम लागू करण्याची घोषणा केली होती। तर रिक्षा टॅक्सी चालक संघटनांचा मात्र याला तीव्र विरोध होता। हा निर्णय लागू झाला तर निर्णयाविरोधात काही संघटनांनी 4 मे पासून राज्यव्यापी संपाचा इशाराही दिला होता। तर मनसेचा मात्र मराठी सक्तीला पाठिंबा होता। आता या सगळ्या भूमिकांमुळे राज्यात तणावाचं वातावरण निर्माण झालं। अनेक अमराठी नेते, सेलिब्रिटी यांच्याकडून हा निर्णय लादला जातो, यासाठी मुदतवाढ मिळावी म्हणून आगपाकड केली। तर दुसरीकडे सरकारने माघार घेऊ नये म्हणूनही तितकाच दबाव टाकण्यात आला। पण आता मराठी सक्तीचा दिवस 2 ते 3 दिवसांवर येऊन ठेपला असताना सरकारने एक बैठक घेतली। नेमकं काय घडलं विस्तारानं पाहूयात। नमस्कार, मी समीक्षा देशमुख, तुम्ही पाहताय डिकोड मराठी। राज्यातील रिक्षा, टॅक्सी, ओला, उबर, ई बाईक टॅक्सी यासारख्या व्यावसायिक अमराठी वाहन चालकांनी प्रवाशांशी मराठीतून संवाद साधणं बंधनकारक असल्याचं परिवहन मंत्री प्रताप सरनाईक यांनी बुधवारी पुन्हा एकदा सांगितलं होतं। मात्र महाराष्ट्रात राहणाऱ्या अमराठी रिक्षा चालक मालकांचा या निर्णयाला विरोध होता। मराठी बोलण्याच्या सक्तीला विरोध म्हणून 4 मे पासून निदर्शन करू असा इशारा रिक्षा टॅक्सी संघटनांकडून दिला गेला। व्यावसायिक वाहन चालकांनी प्रवाशांशी मराठी भाषेतून संवाद साधणे बंधनकारक आहे असा निर्णय राज्य सरकारने 2019 मध्ये घेतलाय। पण त्याची अंमलबजावणी होत नाही म्हणून सरकारकडे अनेक तक्रारी आल्या। त्यावरच पर्याय म्हणून ठोस पावलं टाकत सरकारने 1 मे अर्थात महाराष्ट्र दिनापासून या नियमाची अंमलबजावणी करण्याचा निर्णय घेतल्याचं परिवहन मंत्री प्रताप सरनाईक यांनी सांगितलं होतं। ज्यांना मराठी येत नाही त्यांच्यासाठी मराठी भाषेचे प्रशिक्षण देण्याची तयारीही सरकारने दाखवली। अनेक मराठी साहित्यिकांच्या मार्गदर्शनाखाली ही मोहीम यशस्वी होईल अशी अपेक्षा होती। पण मराठी भाषा शिकण्याऐवजी मराठीला विरोध करण्याचाच पवित्रा अमराठी रिक्षा चालक मालकांचा असल्याची टीका करण्यात आली। राज्यात परिवहन मंत्रालयाच्या कृपेने बेकायदा बाईक टॅक्सी सुरू आहे, त्याच्यावर कारवाई केली जात नाही। त्यामुळे परवानाधारक रिक्षा व टॅक्सी चालकांसाठी मराठी भाषा बंधनकारक करण्याचा निर्णय रद्द करावा अशा मागणीचं निवेदन मंगळवारी 28 एप्रिलला परिवहन मंत्र्यांना देण्यात येईल। या मागणीच्या समर्थनाकरिता स्वाक्षरी मोहीम राबवली जाईल असं ऑटो रिक्षा चालक मालक संघटना संयुक्त कृती समितीचे अध्यक्ष शशांकराव म्हणाले होते। आता याच भूमिकेचं समर्थन केलं ते स्वतः शिवसेना शिंदे गटातील नेते संजय निरुपम यांनी। निरुपम यांचं म्हणणं होतं की भाषा प्रेमाचा विषय आहे, संवादाचा विषय। हंटर चालवून दबाव टाकत भाषा शिकली जात नाही। मुंबईत राहणारे लोक हिंदीत बोलून काम चालवून घेतात, मात्र मान सन्मानासाठी आणि प्रचारासाठी निर्णय घेतला जातोय। तर कॉर्पोरेट किंवा मोठ्या बँकांमध्ये काम करणाऱ्यांवर देखील हा निर्णय असला पाहिजे। तसेच राज्यातील लोकांनी मराठीत बोललं पाहिजे याबद्दल वाद नाही। पण GR मध्ये अशी अट आहे की रिक्षा चालकांना किती मराठी येतं त्याचं व्हेरिफिकेशन होईल, त्यासाठी परीक्षा होईल आणि त्यात ते फेल झाले तर मग परमिट रद्द होईल, लायसन्स देखील जप्त होईल। हा प्रस्ताव अन्यायकारक आहे। अनेक जण मराठी बोलू शकतात, मात्र काही जण टेस्टमध्ये फेल झाले तर अडचण होईल, त्यांच्या उदरनिर्वाहाचे संकट निर्माण होऊ शकतं। त्यामुळे या संदर्भात परिवहन मंत्र्यांना पत्र पाठवलंय असंही निरुपम यांनी स्पष्ट केलं। संजय निरुपम यांनी याच पत्रात मराठी सक्तीची अंमलबजावणी 6 महिने ते 1 वर्ष पुढे ढकलावी अशी मागणीही केली होती। आता ज्यांनी हा निर्णय घेतलाय ते परिवहन मंत्री ही शिवसेना शिंदे गटाचे आणि विरोध करणारे निरुपमही शिंदे गटाचे। त्यात निर्णयाची अंमलबजावणी करण्याचा दिवस आज उद्यावर आलाय। असं असताना मराठी अनिवार्य करण्याचा निर्णय लागू करण्यापूर्वी सोमवारी परिवहन मंत्री प्रताप सरनाईक यांनी मंत्रालयात एक बैठक आयोजित केली। रिक्षा चालक संघटनांच्या अडचणी या बैठकीतून ऐकून घेतल्या। अनेक चालकांनी मराठी शिकण्याची तयारीही दाखवली, पण त्यासाठी वेळ हवा असल्याची मागणी केली। महत्त्वाचं म्हणजे मराठी सक्तीचं म्हणजेच सरकारच्या भूमिकेचं समर्थन करणाऱ्या मनसेलाच या बैठकीचं निमंत्रण देण्यात आलं नव्हतं। त्यामुळे ही सगळी परिस्थिती पाहता राज्य सरकार मराठी सक्तीच्या निर्णयावरून बॅकफूटवर जाण्याच्या तयारीत असल्याचं विधान मनसे नेते संदीप देशपांडे यांनी केलं होतं। सरकारने मुदतवाढ होणार की नाही याबाबत लवकरच स्पष्टीकरण देऊ असं सांगितलं होतं। त्यामुळे आता सरकार भूमिकेवर ठाम राहणार की मराठी सक्तीचा निर्णय लांबणीवर टाकणार ते बघणं महत्त्वाचं आहे। सरकारच्या भूमिकेबद्दल तुम्हाला काय वाटतं कमेंट्समध्ये नक्की सांगा आणि डिकोड मराठीला सबस्क्राईब करायला विसरू नका।